अमरावती शहरातील खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या स्वाभिमान नगर परिसरात रविवारी सायंकाळी खुनाची खळबळजनक घटना समोर आली। रवी राजूरकर या व्यक्तीवर अचानक हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला। प्राथमिक माहितीनुसार या हत्येमागे जुन्या वादाची पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे। 29 एप्रिल रोजी मेशच्या 200 रुपयाच्या ॲडव्हान्सच्या व्यवहारावरून परिसरात वाद झाला होता। त्यावेळी मनोज उर्फ मन्या शिराळकर, प्रवीण शिराळकर आणि रवी राजूरकर यांनी प्रशांत अरुण बावनेर याच्यावर हल्ला केल्याचा आरोप होता। या घटनेनंतर पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला होता। याच जुन्या रागातून रविवारी सायंकाळी विरोधकांनी रवी राजूरकर याच्यावर हल्ला चढविला। आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत डोक्यावर मटक्याने मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे। हल्ला इतका भीषण होता की रवी राजूरकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच खोलापुरी गेट पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिसराची नाकाबंदी करत तपास सुरू केला। मृतदेह संविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला। या दरम्यान अमरावती शहर गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत आकाश जगन्नाथ राठोड, वय 25 वर्ष, राहणार स्वाभिमान नगर, अकोली रोड, अमरावती याला ताब्यात घेतले आहे। यासोबतच एका विधी संघर्षित बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का याचा तपास खोलापुरी गेट पोलीस करत असून परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे।